नमस्कार मित्रांनो, मी द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 26 डिसेंबर 2025 म्हणजे या वर्षाच्या अखेरचे 5 दिवस राहिले आहेत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 123 नंबरचा आपण 103 नंबरचा आपण डिस्कस करणार आहोत. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती आणि आपला लेक्चरचा टाईम आहे दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर द संदेश अकॅडमीवर आपल्याला दरवर्षीचे म्हणजे वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्याचे पेपर आपल्याला विश्लेषणसह बघायला मिळतात. तर काल आपण मुंबई लोहमार्ग आयुक्तालय 2024चा पेपर बघितला होता. तर आज आपण पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा पेपर बघणार आहोत. आजचा आपला पार्ट ए मधले पहिले 25 प्रश्न असणार आहेत. तर ते पहिले 25 प्रश्न कोणत्या बेसिसवर आधारित होते, जी के व किती आधारित होते, गणित आणि रिझनिंगवर किती आधारित होते, आणि विज्ञान, परत आणखीन सामान्य ज्ञान, ज्या का आपल्या पहिल्या कन्सेप्ट आहे, म्हणजे जे आपल्या या 5 कन्सेप्ट आहे, या 5 कन्सेप्टवर आपली पोलीस भरती आधारित असते. तर सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी, व्याकरण, चालू घडामोडी. तर या पालघर शिपाई पोलीस भरतीचा पेपर या 5 टॉपिक्सवर किती गोष्टींवर आधारित आहे हे आपण बघणार आहोत. तर आपला ते असतो की आपल्याला 85+ किंवा 90+ मार्क कसे मिळवायचे हा आपला प्रयत्न असतो. तर आजचा आपला पेपर आहे पालघर जिल्ह्याचा. कोणत्या जिल्ह्यातला आहे? पालघर जिल्ह्यातला आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर पहिला प्रश्न काय होता 2024च्या पालघर जिल्ह्यातला? कोविड-19 म्हणजे कोविड-19ची महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले? ऑपरेशन आहार, ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन सद्भावना, ऑपरेशन वंदे भारत. तर कोणतं? कोविडमध्ये जे काय लोक परदेशात अटकले होते त्यांच्यासाठी ऑपरेशन वंदे भारत ही भारत सरकारने भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी अभियान राबवलं होतं. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, ऑपरेशन वंदे भारत. राहील लक्षात सगळ्यांच्या? चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? 141, 181, 281, 228. कोणती? 181 हा 24/7 संकटग्रस्त महिलांना म्हणजे महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती आणि सहाय्य मिळवण्यासाठी 181 या नंबरवर तुम्ही टोल फ्री नंबरवर आपण कॉल करू शकतात आणि स्त्रियांना किंवा महिलांना आपल्याला माहिती किंवा सहाय्य मिळू शकतं. हा तो नंबर आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारनं चालू केला होता. तर पुढचा, पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ, बिलियर्ड्स, नेमबाजी, बॅडमिंटन. कशाशी संबंधित आहे? बिलियर्ड्स. आता पंकज अडवाणी हे कोण आहे हे पण महत्त्वाचं आहे मित्रांनो. बिलियर्ड्स हा खेळ आहे. बिलियर्ड्स हा खेळ इंटरनॅशनल खेळला जातो. तर पंकज अडवाणी यांना आता हा प्रश्न का आला हा एक पण महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पंकज अडवाणी यांना 2018ला पद्मभूषण हा पुरस्कार भेटला. कोणता भेटला? पद्मभूषण. पद्मभूषण हा एक पुरस्कार भेटला. आणि त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद अवॉर्ड, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड, खेलरत्न पुरस्कार तो कधी भेटला त्यांना? 2005 आणि 6ला. 2005-6 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न भेटला. 2018 मध्ये पद्मभूषण भेटला. आणखीन कर्नाटक राज्यांनी त्यांना आणखीन एक अवॉर्ड दिलेला आहे. तो कधी दिलेला आहे? 2007ला दिलेला आहे. कर्नाटक राज्याचा 2007ला के करतो कर्नाटक राज्यानं कोणता पुरस्कार दिला त्यांना? तर कर्नाटक राज्याने त्यांना दिला कर्नाटक सेकंड हायेस्ट सिव्हिलियन. म्हणजे आपला पद्मभूषण भारताचा
थर्ड हायेस्ट सिव्हिलियन पुरस्कार आहे. तसाच कर्नाटक राज्याचा सेकंड हायेस्ट सिव्हिलियन पुरस्कार त्यांनी दिला होता. आणि आणखीन एक भेटला होता त्यांना अर्जुन अवॉर्ड. अर्जुन अवॉर्ड कधी भेटला होता? अर्जुन अवॉर्ड हा भेटला होता त्यांना 2004 मध्ये. त्यामुळे ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे. किती अवॉर्ड दिले? मेजर ध्यानचंद्र 2005ला, अर्जुन अवॉर्ड 2004ला, 2007ला कर्नाटक राज्यानं दिला आणि 2018ला भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना नावाजलं गेलं. आणि त्यांचं एक निकनेम आहे, पंकज अडवाणी यांचं एक निकनेम आहे, पुण्याचा राजकुमार म्हणून ओळखला जातो. पुण्याचा राजकुमार म्हणून ओळखला जातो. त्यांची तुम्ही गुगलवर माहिती काढू शकतात. पुण्याचा राजकुमार कसा दिसतो हे तुम्हाला माहीत होईल. आपला आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तर व्योममित्राखालीलपैकी काय आहे? महिला पायलट, महिला रोबोट, क्षेपणास्त्र, अंतराळ मोहीम. काय? महिला रोबोट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2. इस्रोच्या जी गगन मोहीम होती त्याच्यासाठी मानवरूपी तयार केलेली एक ही महिला रोबोट आहे आपली. व्योममित्रा ही इस्रोने बनवलेली एक महिला रोबोट आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. तर पुढचा प्रश्न आणखीन असणार आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? कुमार विवेक, अरविंद पनगडिया, NK सिंग, YK रेड्डी. कोण आहे? अरविंद पनगडिया. ऑप्शन क्रमांक 2 अरविंद पनगडिया. आता मित्रांनो हे 16व्या वित्त आयोगाचे झाले. मला 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ते सांगू शकतात? पंधरा वित्त आयोगाचे NK सिंग. NK सिंग हे होते. लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न, स्वच्छमुख अभियान अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, सचिन तेंडुलकर. कोणाची केली? ऑप्शन क्रमांक 4 सचिन तेंडुलकर. आता मित्रांनो स्माईल अँबॅसिडर काय? महाराष्ट्र राज्याची स्वच्छता अभियान हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर ती काय? तर त्याचा एक उद्देश आहे स्माईल अँबॅसिडरचा, मौखिक आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवणे. काय उद्देश? मौखिक आरोग्य उद्देश काय? मौखिक आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल म्हणजे हायजीनबद्दल, स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवणे. हे त्याचं ते. आता नियुक्ती कोणाची केली? सचिन तेंडुलकरांची केली स्माईल अँबॅसिडर म्हणून. आता आणखीन त्याचं नियुक्तीची तारीख कधी केली? मे 2023 मध्ये केली. तर स्माईल अँबॅसिडर सचिन तेंडुलकर किती वर्षासाठी राहतील? 5 वर्षासाठी असतील. 5 वर्षासाठी असतील तर म्हणजे 2028 पर्यंत कोणताही प्रश्न आला तर स्वच्छतेमुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर म्हणून कोण आहे? तर सचिन तेंडुलकर हा डोळे झाकून तुम्ही आन्सर देऊ शकता. पुढे एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठातून डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली? मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. कोणतं? शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता? काच बिंदू, रातांधळेपणा, मोतीबिंदू, वृद्ध दृष्टता. कोणता? मोतीबिंदू. ऑप्शन क्रमांक 3 मोतीबिंदू.
महाराष्ट्र राज्याचा पोलीस महासंचालक डीजीपी कोण आहे? श्रीमती अर्चना त्यागी, श्रीमती रश्मी शुक्ला, श्रीमती प्रजा सरवदे, श्रीमती संदीप गोयल. कोण आहे? श्रीमती रश्मी शुक्ला. ऑप्शन क्रमांक 2 श्रीमती रश्मी शुक्ला. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 288, 278, 448, 78. विधान परिषदेची संख्या किती आहे? 78. ऑप्शन क्रमांक 4 ही योग्य उत्तर आहे मित्रांनो. आता मित्रांनो हे 78 कसे असतात? हा एक महत्त्वाचा आहे. विधानसभेच्या सदस्यांनी निवडून दिलेले 30 लोक असतात. किती असतात? विधानसभेच्या सदस्यांनी निवडून दिलेले लोक किती असतात? 30 असतात. तर नंतर स्थानिक प्राधिकरण च्या मतदारसंघातून निवडून आलेले लोक किती असतात? तर 22 असतात. आणि नंतर शिक्षक संघातून निवडून आलेले लोक किती असतात? 7 असतात. परत पदवीधर मतदारसंघातूून निवडून आलेले लोक किती असतात? 7 असतात. आणि मग राज्यपाल जे काही नेमणूक करतात, राज्यपाल मार्फत जे काही नेमणूक करतात ते 12 लोक असतात. असे 7 7 14, 14 4 18, 4 1, 3 2 5 6 7 असे 78 लोक विधान परिषदेचे सदस्य असतात मित्रांनो. आता मित्रांनो विधान परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येऊ शकतो, तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. आता पुढचा प्रश्न. हा ब चा भाऊ आहे, क ही अ ची आई आहे, ब ही हा द नाही ड आहे मित्रांनो. हा ड आहे. ड ची नात आहे, क हा अ चा मुलगा आहे. तर क आणि ड शी नाते काय असेल? नातू, पंतू, काका, पुतण्या. चला मित्रांनो सॉल्व करू आपण. हा ब चा भाऊ आहे. हा आहे. हा काय आहे? ब चा भाऊ आहे. क ही अ ची आई आहे. अ ची आई कोण आहे? क. म्हणजे ही काय झाली? लेडीज झाली. ब ही ड ची नात आहे. ब ही काची झाली? नात झाली. म्हणजे क पेक्षाही वरती जाईल, हा ड जाईल. म्हणजे हा पंजोबा होऊन जातील. ओके. नंतर क हा अ चा मुलगा आहे. हा जो क आहे, क नाही का, आपण क ही अ ची आई झालेली आहे. तर क हा अ चा मुलगा होणार नाहीये. तर काहीतरी चुकलेलं असणार आहे आपलं मित्रांनो. तिथं फ आहे मित्रांनो. काय फ आहे? क नाही तिथं, फ आहे. फ हा अ चा मुलगा आहे. तर फ हा अ चा मुलगा असल्यामुळे हा येईल. तर फ आणि ड शी नाते काय? फ आणि ड शी नाते काय असेल? तर मित्रांनो ही तिची आजी झाली आणि हे त्यांचे पंजोबा झाले. पंजोबा आणि फ, ड कोण झाला? पंजोबा झाला. आणि फ हा पंतू झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. मिस्टेक झालेली आहे इथं. द च्या जागी आपला ड च्या जागी द झाला होता. नंतर क च्या जागी फ झाला होता. फ च्या जागी क झाला होता. सॉरी, हे मिस्टेक सुधारून घ्यायच्या तुम्ही. तसा मी PDF मध्ये सुधारून देऊन टाकल. तर चला पुढचा प्रश्न बघूया. 12वा नंबरचा. 7 133 आहे तर 9 किती असणार आहे? ऑप्शन आहे 147, 99, 171, 158. तर काय असणार आहे मित्रांनो? 7 हा 133 आहे. म्हणजे 7चा काय केला असेल त्यांनी? यांची बेरीज करा. 1 3 3 6 7. आता 9ची कोणत्या अंकाची बेरीज केली? 7 आणि 4 11. 11 झाले, तो येणार नाही. 9 9 18, तो येणार नाही. 7 8 9 171 हा येईल. ऑप्शन क्रमांक 3 171 यांची बेरीज करा. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण हा 8 आणि 5 13 आणि 1 14 होईल, त्यामुळे येणार नाहीये. आता पुढला प्रश्न. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा, त्यावरून प्रश्नांचे उत्तर निवडा. X हा Y चा भाऊ आहे.
एक्स हा काय भाऊ आहे कोणाचा वायचा. झेड ही एकची बहीण आहे. झेड ही काय झाली बहीण झाली. यम हा यनचा भाऊ आहे. यम आणि यन, यम हा काय मित्रांनो चुकलं ते, यम हा यनचा भाऊ आहे. यनचं जेंडर माहीत नाही. यन ही वायची मुलगी आहे. यन काय वायची मुलगी आहे. म्हणजे यनचं जेंडर मिळालं. हा भाऊ झाला वाय, काय झाला यम भाऊ झाला. तर यमचे काका कोण असणार आहे मित्रांनो. म्हणजे हा पण काय जेंडर झाला भाऊच झाले. हा पण यमचा काका कोण. झेड ही कोण झाली आत्या झाली. झेड कोण झाली आत्या झाली. वाय कोण झाले पप्पा झाले त्याचे किंवा वडील झाले. आणि एक्स कोण झाले काका झाले. त्यांनी आपल्याला विचारलेलं काय यमचे काका असणारा व्यक्ती कोण. तर ऑप्शन क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर असणार आहे. एक्स हा व्यक्ती यमचा काका असणार आहे मित्रांनो. तर चला पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. झेड यू क्यू क्वेश्चन मार्क यल. तर सरळ ऑप्शन आहे आय के एम एन. सरळ मित्रांनो झेड आणि यू मध्ये कितीचा फरक आहे 5चा फरक आहे. -5 येतो तो यू येतो. त्याच्यामध्ये काय येणार आहे मधले डिजिट सांगतो तुम्हाला. वाय येणार आहे, एक्स येणार आहे, डब्ल्यू येणार आहे आणि व्ही येणार आहे. आता यूच्या नंतर क्यू येतोय. काय येतोय क्यू. त्याच्यामध्ये काय येणार आहे टी येणार आहे, एस येणार आहे, आर येणार आहे. नंतर काय आला क्यू आला. आता याच्यात किती झाले -4 आला. आता -3 पाहिजे आपल्याला. तर काय येणार आहे पी यू आणि एन येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे याचा सिरीज काय मित्रांनो -5 -4 -3 -2 अशी सिरीज, अशी शृंखला आहे, अशी सिरीज आहे. चला फेत या संकेताचा 82 73 1 लिहिला. हॅबिट हा संकेतांक 125 73 लिहिला. हेल्थ हा संकेतांक 192 431 लिहिला. तर बिलीफ हा संकेतांक त्यांच्या भाषेत कोणता. तर 554 558 554 789 554 978 554 758. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा एफ = 8 लिहिला. सरळ आपण बिलीफचा लिहू. बी = किती घेतलेला आहे त्यांनी 5 घेतलेला आहे. 5 हा सगळ्यांना कॉमन आहे विषय सोडून द्या. नंतर काय ईचं काय आहे ईचा 9 आहे 9 बी कॉमन आहे विषय सोडून द्या. नंतर यल कशात आहे हेल्थमध्ये आहे किती आहे मागून तिसरा 4 आला 4 बी कॉमन आहे विषय सोडून द्या. नंतर आय कशात आहे फेथमध्ये आहे किती आहे तिसरा आहे 7 घ्या. 7 आता हाफच गेला आपल्याकडे 3 ऑप्शन राहिले. हाय गेला आपल्याकडे 2 ऑप्शन राहिले. आपल्याला आता ई कोणात आहे हेल्थमध्ये आहे तो किती आहे 9 आहे. तर दुसरा ऑप्शन गेला. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एफ काय आपला 8 आहे. 594 798 हे आपला संकेता कोड बनणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 594 798. 96 24 आहे तर 120 किती 36 30 25 96. तर मित्रांनो सरळ गुणाकार करा. 24 चोक 96. तसंच 120ला बी 30 4 आला पाहिजे. 30 ना भागला हा 0 गेला 3 चोक 12 4 आपला 4 भाग जातो 30 भाग जातो 4 च्या 30 चोक 120. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता एक सर्वसाधारण वर्षात 3 जानेवारीला रविवार असेल
तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवारनंतर तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल? तर 26, 23, 30, 28. मित्रांनो चला, 3 जानेवारी. कोणती? 3 जानेवारी. त्या दिवशी कोणता आहे? रविवार असणार आहे. तर आपल्याला त्याच महिन्यातल्या चौथ्या बुधवारनंतरची तिसऱ्या दिवशीची तारीख कोणती? आता बुधवार किती तारखेला येणार आहे? 4, 5, 6. 6 तारखेला, 6 जानेवारीला बुधवार येणार आहे. 7 दिवसांना म्हणजे 13 दिवसांना दुसरा बुधवार येणार आहे. 20 दिवसांना तिसरा बुधवार येणार आहे. आणि 27 दिवसांना चौथा बुधवार येणार आहे. त्यांनी विचारलेलं काय आहे? बुधवारनंतर तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असणार आहे? तर 27मध्ये 3 ॲड करा म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 ही 30 तारीख असणार आहे. 30 तारीख असणार आहे. जर वार जर विचारला असता तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवार येणार आहे 30 तारखेला. कोणता वार येणार आहे? शनिवार येणार आहे. चला पुढचा प्रश्न. या मालिकेत घाल क्रमांक शोधा. 5, 10, 17, 26, 34, 35, 36, 37. मित्रांनो एक लक्षात येतं का तुमच्या? यांचा डिफरन्स काढला तर 5 येतो, याचा काढला तर 7 येतो, याचा काढला तर 9 येतो. 5, 7, 9, 11 या संख्या कोणत्या आहे? 11, 13. तर तसा फरक येणार आहे. तर कोणत्या संख्या आहे या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या. 3, 5, 7, 9, 11 या कोणत्या संख्या आहे? सम संख्या, विषम संख्या, प्राईम संख्या किंवा अभाज्य संख्या आहे का? त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर 26मध्ये 11 ॲड करा तर उत्तर येणार आहे 37. ऑप्शन क्रमांक 4 हा डोळे झाकून टिक करा. मालिकेतील चुकीची संख्या शोधा. 3, 8, 15, 24, 34, 48, 63. 15, 24, 34, 48. तर मित्रांनो आता या मालिकेची संख्या शोधायची म्हणली तर 3 कसा दिलेला असेल? तर सरळ एक फॉर्म्युला आहे मित्रांनो. यांचा वर्ग एक यांचा वर्ग -1. तर म्हणजे जर 2चा वर्ग केला -1 तर 3 येणार आहे. तर 8 कसा आला? 3चा वर्ग -1 तसा किती येणार आहे? 8 येणार आहे. तसाच 15 कसा येणार आहे? 4चा वर्ग -1 हा 15 येणार आहे. तसा आपल्याला चुकीची गोष्ट जोडी ओळखायची. तर 24 कसा येणार आहे? 5चा वर्ग -1 हा 24 येणार आहे. तर 6चा वर्ग -1 किती येणार आहे? 35 यायला पाहिजे. त्यांनी किती दिला? 34 दिला. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ही चुकीची जोडी असणार आहे. पुढचा प्रश्न. रिकाम्या जागी अनुक्रमे येणाऱ्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा. तर त्यांनी काय बोलला? C-CC BCA-CBCAC-B. तर ऑप्शन आहे ACC, ABC, BAC, CCA. तर मित्रांनो एक तुम्ही ऑब्झर्व केलं का? काही शब्द अक्षर झाल्यानंतर रिपीट होतो. इकडं बघा. CACCB. परत काय होतं? हा झाला एवढा. नंतर पुन्हा CACCB हा एक कंप्लीट होतो. दुसरा काय होतो? CACCB. आता आपल्याला कोणते डॅशच्या लाईटचे पहिला कोणता आहे? ए. दुसरा त्याच्यानंतर कोणत्या ह्याच्यात येतो? ए नंतर येतो म्हणजे दुसरा सी आहे. त्याच्यानंतर सी नंतर परत सी येतो. तर ऑप्शन क्रमांक ACC यायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? तर आपल्याला विचारलेलं आहे 21 किलोमीटर, 840 किलोमीटर, 14 किलोमीटर, 20 किलोमीटर. सरळ आपल्याला काय विचारलं? एक गाडी म्हणजे 60 मिनिटात म्हणजे किती? 1 तासात प्रति किलोमीटर दिले. 60 मिनिटात 42 किलोमीटर जाती तर 20 मिनिटात किती जाणार आहे? सरळ तिरकस गुणाकार करणार आपण. 20 × 42
हा एक्स मानायचा आणि हा 60, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा 2 6 आणि 14 त्रिक 42, 14 किलोमीटर पर हावर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 14 किलोमीटर अंतर जाणारे 20 मिनिटात हावर येणार नाही. पुढचा प्रश्न, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात तर पाऊण तासात असे किती रुमाल शिवून होतील? 360, 180, 300, 325. आता काय सांगितलं मित्रांनो, 15 सेकंदात 2 होता तर 1 मिनिटात किती होईल? 15 सेकंदात 2 होता तर 1 मिनिटात किती होणार आहे? 8 होणार आहे. ओके. तर त्यांनी किती विचारलं? पाऊण तासात म्हणजे 45 मिनिटात. 45 मिनिटात किती रुमाल शिवून होतील? तर सरळ 45 गुणिले 8 करा. 8 पंचे 40, हा चाला 4, 8 चोक 32, 32 आणि 4 36. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे ते तुम्ही मला सांगू शकता. 360 जे काय आन्सर असणार आहे तो तुमचा ऑप्शन असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा लहानात लहान संख्या शोधा जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते, 18ने भागल्यास बाकी 11 उरते. 149, 137, 135, 133. मित्रांनो, एक विचार केला का तुम्ही? 137 ही नियर संख्या वाटते. ती कशी? तर 12 गुणिले जर 11 केलं तर किती येतं? 132. 132 किती उरतात? 5 उरतात. म्हणजे 5 बाकी. ही एक पहिली कंडिशन फॉलो करते. 16 भागलं 137ला तर बाकी 9 पाहिजेत. 16 8 किती होता? 128. बाकी किती उरते? 137 मधून 9 उरते. ओके. नंतर 18ने भागितला तर 11 उरायला पाहिजेत. 11 उरायला पाहिजे तर आपल्याला 18 भागायचं. 18 7 किती होता मित्रांनो? 126. उरले किती? 11. तर ही कंडिशन कोणाला फॉलो होती? 2 नंबरच्याला. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 3 व्यक्तींची वयाची सरासरी 28 आहे. त्यांचे वय 3, 4, 5, 7 या प्रमाणात आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? 6, 18, 24, 12. सरासरी मित्रांनो 3 व्यक्तीची सरासरी दिलेली आहे. 28 गुणिले 3 करा. 8 8 त्रिक 24, ह्याच्याला 2, 8 त्रिक 24, ह्याच्याला 2, 3 दुने 6, 84. 84ला काय करा? यांची ॲडिशन करा गुणोत्तराची. 7 आणि 3 10 14. 14 सक 84. सगळ्यात लहान गुणोत्तर कोणाचं आहे? 3 आहे. तर लहान गुणोत्तर 3 आहे. 6 गुणिले 3 करा म्हणजे किती येणार आहे? 18 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 डोळे झाकून क्लिक करून द्या. पुढचा प्रश्न, ABC 26, 25, 24 आहेत. EFG काय असणार आहे मित्रांनो? 28, 25, 23, 22, 21, 23, 23, 24, 25, 25, 26, 27. मित्रांनो, एक विचार केला का? ABC तुम्हाला ABCD मी सांगितली होती एकदम पाठ करायची. एचा अपोजिट काय असतो? झेड असतो. तर हा A1 आहे, हा 26 आहे. B हा नंतर काय असणार आहे? Y असणार आहे 25. C X असणार आहे 24. 24, 25, 26. तसाच EFG आहे म्हणजे 5, 6, 7 याचा उलटा अपोजिटचा नंबर सांगायचा आपल्याला. तो काय असणार आहे मित्रांनो? ईच्या अपोजिटला कोण आहे? व्ही आहे. तो किती नंबरला? 22 नंबरला आहे. व्ही किती नंबरला आहे? 22 नंबरला आहे. नंतर यू येईल. एफ जर 6 नंबरला आहे त्याचा अपोजिट कोणता आहे? यू येईल. तो किती? 21 नंबरला आहे. आणि जी हा 7 नंबरला आहे. जीच्या अपोजिट काय येणार आहे? टी येतो. तो 20 नंबरला. 22, 21, 20 जो ऑप्शन असेल तो तुमचा योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला पोलीस भरतीचा पालघर पोलीस भरती शिपाई 2024चा पेपर आपला पहिले 25 क्वेश्चन डिस्कस झालेले आहे. तर त्याच्यापैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला
पोलीस भरतीबद्दलचे नवनवीन अपडेट आणि पोलीस भरतीबद्दलचे जुने किंवा येणारे पेपरमध्ये येणारे प्रश्न आपण डिस्कस करत असतो. तर काही त्रुटी वाटल्यास तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्यासोबत त्यांना बी फायदा होईल. आज आपण येथेच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय भारत.